वाह, या वर्षीची सुद्धा होळी मस्त साजरी झाली। ते बर्वे काका असले ना की होळी उत्तम साजरी केली जाते। सगळं ते व्यवस्थित मॅनेज करतात, ते ढलप्या आणतात, ते सगळं काय उत्साह आहे माणसामध्ये, 70 उलटली त्यांची। आणि ती बाहेर मुलं किती बोंबा मारत होती ना। बोंबा मारतात आजच्या दिवशी, त्याच्या पाठीमागे एक कारण आहे। काय होतं, आपण प्रत्येकाच्या मनामध्ये आतमध्ये एक विकृत माणूस दडलेला असतो। प्रत्येकाला कधी ना कधी शिव्या द्याव्याशा वाटतात, पण या सभ्यतेचा बुरखा घालून बसल्यामुळं वर्षभरात आपण असल्या कधी घाणेरड्या शिव्या देत नाही, अर्वाच्य शब्द उच्चारत नाही। मग ते होळीच्या दिवशी उच्चारायचे आणि सगळी मनातली मळमळ, घाणेरडे विचार, विकृत वृत्ती ही सगळी बाहेर काढायची आणि त्या होळीमध्ये जाळून टाकायची। इतकी छान कल्पना आहे त्या होळीच्या पाठीमागं, कळलं? या होळीमध्ये आपण ढलप्या टाकतो, ती शेणी टाकतो, तसं समाजामधल्या विकृत वृत्ती सुद्धा याच्यामध्ये जळून खाक व्हायला पाहिजे आणि त्याचा सण साजरा व्हायला पाहिजे असं मला वाटतं। बाबा, काही लोक वाईट विचारांची पण होळी करतात की? ती करतात ना, मोबाईल वरती SMS करतात, काय काय विचित्र विचित्र SMS टाईप करतात, पण हे सगळं तिथपर्यंतच मर्यादित राहतं। प्रत्यक्षात अंमलात मात्र आणताना कोणीच दिसत नाही। का तुमच्यासारखे काही करत असतील की? आणि बाबा, तुमची मुलगी पण करेल ना? याला म्हणतात संस्कार, नाही तर तुझा मुलगा। अगो हो, तेजस कुठे आहे? पूजेला नाही आला तो। बघा, किचन मध्ये क्रिकेटचा चेंडू शोधतायत। तेजू, काय करतोयस तिकडे? काही नाही ग, खूप भूक लागलीये, पुरणपोळीचा डबा शोधतोय। तेजस, पहिले बाहेर या, इतकी घाई कशाला? ए सांग ना, कुठे ठेवलीये? अरे थांब जरा। आणि तेजस, तू पूजेलाही आला नाहीस मगाशी। चल ये लवकर, पूजा करून घे, मग सगळं सोबत बसू जेवायला। काय ग आई? नाही बस, जा आधी पूजा करून ये। आधी पूजा केल्याशिवाय पुरणपोळी मिळणार नाही। बरं मी आलो पटकन, पण पुरणपोळी रेडी ठेव। हो देते। चला, आज पुरणपोळी खायची। आणि आईच्या हातची पोळी म्हणजे खूप मज्जा। अरे म्हणजे काय, उमाच्या हातची पुरणपोळी म्हणजे लाजवाब असते। तुला माहितीये मी होळीची वाट का बघतो? का? अरे उमाच्या हातची पुरणपोळी खायला मिळते मला। काहीही बोलू नका, जसं मी होळी व्यतिरिक्त कधी पोळी करतच नाही। अरे करत असेल, पण होळीच्या दिवशी पुरणपोळीची लज्जत, त्याची चव काही वेगळीच असते। गेल्या होळीच्या पुरणपोळीची चव अजूनही रेंगाळते माझ्या जिभेवरती। तुला गंमत सांगतो, लग्नाच्या आधी हिच्या घरी गेलो होतो माहेरी पहिल्यांदाच भेटायला। तेव्हा हिने शिरा करून आणला स्वतःच्या हाताने, साजूक तुपातला शिरा। अरे काय चव होती। अजूनही आठवते मला ती। बाबा, तुम्हाला शिरा इतका आवडला की लगेच लग्न केलं? म्हणजे काय काय माझी फार मोठी गंमत आहे। म्हणजे एक तरी दिसायला खूप सुंदर आहे, त्यात उत्तम सुगरण आहे, म्हणजे मला एकत्र पॅकेजच मिळालं।